तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर या मालिकेमध्ये आज चैतन्य कसा साक्षीकडून वधून घ्यायला बघतो की विलासचा खून तिनेच केला आहे। तर आजच्या भागाची सुरुवात होते। अर्जुन जेवायला बसलेला असतो आणि बोलतो, अरे हे काय, आज जेवायला कोणी पण नाही, सगळे कुठे गेले आहेत? त्यावर सायली बोलते, पूर्ण आजी आज लवकरच जेवल्या आणि झोपायला गेल्या आहेत, हा घ्या आंबरस। अर्जुन बोलतो, वा। तितक्यात कल्पना बोलते, आज अश्विन आणि यांना यायला थोडा उशीरच होणार आहे आणि अस्मिता तिच्या कोणत्या तरी फ्रेंडकडे गेलेली आहे। तेवढ्यात अर्जुन बोलतो, तरी वाटलं, घरात एवढी शांतता कसे? अंबरस मस्त झालाय, मी अंबरस एन्जॉय करतो। सगळे हसत असतात। तेवढ्यात विमोल बोलते, अर्जुन दा, आज तुम्ही भरपूर अंबरस खा, कोर्टात काहीतरी भारी केले ना तुम्ही, वहिनीने सांगितलं मला, म्हणून वहिनीने खास तुमच्यासाठी अंबरस केलाय। त्यावर सायली बोलते, खरंच आई, आज तुम्ही कोर्टात असावे लागत होते, तुम्हाला यांचा खूप अभिमान वाटला असता। रविराज सर पण खूप खुश झाले होते। त्यावर कल्पना बोलते, अगं तू मला कोर्टात काय झालं ते सांगितलं ना, तेव्हाच मला अर्जुनचा खूप अभिमान वाटला। असंच यश मिळो, तुझा मनापासून अभिनंदन। त्यावर अर्जुन बोलतो, थँक्यू। विमल पण अर्जुनचं अभिनंदन करते। अर्जुन तिला पण थँक्यू म्हणतो आणि बोलतो, अभिनंदन करायचे असेल तर चैतन्याचे करा, साक्षीच्या घरात राहून तिच्याविरुद्ध पुरावे मिळवलेत, हॅट्स ऑफ आहे। आणि सायली बोलते, खरंच आहे, अजून साक्षीला हे पण माहीत नाही की चैतन्य सर आपल्या बाजूने काम करतात आणि मला खात्री आहे ते त्यांचं काम चोख करतील। आणि हे सगळं बोलणं अस्मिता चोरून ऐकत असते। अस्मिताला पाहून सगळे शॉक होतात। अस्मिता आत येते आणि रागाने सगळ्यांकडे बघत असते। तेवढ्यात कल्पना तिला बोलते, तू कधी आलीस? आणि अस्मिता रागाने बोलते, जेव्हा तुम्ही गप्पा मारत होत्या तेव्हाच आले। हे ऐकून सगळे शॉक होतात। अर्जुन मनातल्या मनात बोलतो, चैतन्य आमच्या बाजूने आहे हे हिने ऐकले असेल आणि हे आता ही तन्वीला सांगेल। इकडे साक्षी चैतन्य पुढे रडत असते आणि त्याला सॉरी बोलत असते। त्यावर चैतन्य बोलतो, मी तुला शेवटची संधी देतोय, आज कोर्टात जे काही झालं त्याचं उत्तर आहे का तुझ्याकडे? चैतन्य ओरडून बोलतो, मला खरं उत्तर दे साक्षी। साक्षी मनात बोलते, मी याला जर खरं उत्तर दिलं तर याला सांगावे लागेल की विलासचा खून मीच केला आहे। त्यावर चैतन्य मनात बोलतो, मी तुझ्याकडून वधूनच घेणार आहे तुझा गुन्हा। साक्षी शिकरे बोल, मी ऐकतोय। इकडे अस्मिता बोलत असते, मी जे ऐकलं ते किती हॉरिबल होतं, विश्वास बसत नाही या सगळ्यावर। ए सायली, तू या घरात शिरली ते का पुरेसं नव्हतं? आता गोड गोड बोलून अजून माणसं या घरात घुसण्याचा प्रयत्न करू नको। त्यावर कल्पना बोलते, अस्मिता तोंड सांभाळून बोल, इथे काय विषय चाललाय तुला माहीत आहे का? त्यावर अस्मिता बोलते, चांगलं माहीत आहे मला। सायली आता तेच बोलत होती ना, ते आपलं काम चोख करतील, म्हणजे तिच्या आश्रमातील लोक असतील, आता वशिला लावून तिच्या आश्रमातील लोकांना येथे काम करायला आणेल। कल्पना बोलते, अस्मिता असं काही पण नाही। त्यावर अस्मिता बोलते, असंच आहे, कळत नाही आहे का मला? आधीच सायलीने तिच्या मैत्रिणीला एक रात्र आपल्या घरात आणलं, आता या घराचं आश्रम करू नका म्हणजे झालं। त्यावर अर्जुन बोलतो, अगं अस्मिता इतका राग का करते? हे बघ, अंबरस केलाय, थंड अंबरस खा म्हणजे तू पण थंड होशील। त्यावर सगळे तिला हसायला लागतात। अस्मिता विमलला बोलते, विमल थोड्या वेळाने माझ्या रूममध्ये अंबरस घेऊन ये, इथे बसायची माझी अजिबात इच्छा नाही। अर्जुन तिला मस्करीत बोलतो, 5-6 वाट्या घेऊन जा विमल। अर्जुन बोलतो, मला वाटलं तिने सगळं ऐकलं की काय, मला तर टेन्शनच आलं होतं। त्यावर कल्पना बोलते, अर्जुन तिने जर हे ऐकलं असतं ना तर आतापर्यंत अख्ख्या पनवेलला कळालं असतं। बरं अर्जुन, चैतन्य जे काम करतोय त्याचा फायदा आश्रम केसला नक्की होईल ना? त्यावर अर्जुन बोलतो, नक्कीच मम्मा, मधुभाऊ लवकर सुटतील बघ। हे सगळं अस्मिता चोरून ऐकत असते। अर्जुन बोलतो, आणि आमची सेकंड इनिंगसुद्धा सुरू होईल, आता ही केस संपली की सगळं नीट होईल। त्यावर कल्पना बोलते, अर्जुन तू काही बोलला, मला कळालं नाही। त्यावर अर्जुन विषय बदलून बोलतो, कुठे काय, मी काय नाही म्हणालो, बायको अंबरस खूप छान झालाय, अजून वाढ मला। अस्मिता मनात बोलते, सेकंड इनिंग म्हणजे काय, हे दोघं नक्की काय करणार आहेत? इकडे चैतन्य खूप रागात असतो। तो साक्षीला बोलतो, मला माहीत होतं तुझ्याकडे कोणतेही उत्तर नसणार आहे, फक्त खोटारडेपणा। त्यावर साक्षी बोलते, चैतन्य प्लीज शांत हो ना। चैतन्य तिला बोलतो, लांब राहा माझ्यापासून, तुझ्यामुळे मी माझ्या जवळच्या माणसांशी भांडलो, रविराज सरांशी भांडलो, पण त्यांच्यासमोर तू मला तोंडघाशी पाडलं। साक्षी तुझं खरंच प्रेम आहे ना माझ्यावर, का ते पण खोटं होतं? साक्षी रडून बोलते, काही पण बोल, पण माझ्या प्रेमावर संशय घेऊ नको, हवं तर पाया पडते मी तुझ्या, पण माझ्या प्रेमावर संशय घेऊ नको। त्यावर चैतन्य तिला बोलतो, पाय पकडून काहीही होणार नाही, तुला जर माझा विश्वास कमवायचा असेल तर विलासच्या खुनाच्या दिवशी काय घडलं ते मला खरं खरं सांग। साक्षी विचार करून सांग,
कितीही मोठा गुन्हा असला तरी मी त्याच्यातून तुला सोडवेल, कारण माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. मला 100% खरं सांग की त्या दिवशी काय घडलं. साक्षी मनातल्या मनात विचार करते की मी याला सगळं खरं सांगितलं तर हा मला सोडू शकेल का. आज तर केस चांगली लढला, हा मला बाहेर काढू शकेल का. चैतन्य बोलतो मनातल्या मनात, कमॉन साक्षी, शिकरे, कबूल करून टाक, विलासचा खून तूच केला आहे. साक्षी बोलते, मी जर तुला सगळं खरं सांगितलं तर मला निर्दोष सोडवशील का. चैतन्य बोलतो, मी तुला बाहेर काढेल, माझ्यावर विश्वास ठेव, मला सगळं खरं सांग. चैतन्य टेबल आणण्याच्या बहाण्याने मोबाईलचा कॅमेरा ऑन करून रूममध्ये ठेवतो आणि तिला बोलतो, बोल साक्षी, सगळं सांग मला. इकडे तन्वी आणि नागराज डेड बॉडी घेऊन निघालेले असतात. तन्वी एकटक त्या बॉडीकडे बघत असते. तितक्यात तिच्या खांद्यावर नागराज हात ठेवतो आणि तन्वी दचकते. नागराज तिथे तोंड दाबतो आणि बोलतो, मूर्ख आहे का, तो अक्कल आहे का तुला. त्यावर तन्वी सॉरी बोलते, तुम्ही अचानक खांद्यावर हात ठेवला त्यामुळे घाबरलेच मी, मला वाटले प्रेतानेच हात ठेवला की काय. नागराज हसत हसत तिला बिंडोक बोलतो आणि बोलतो, तू कॉम्पिटिशन देते सुमनला. नागराज हसतो आणि बोलतो, वाट बघते का प्रेत जिवंत होण्याचं. तन्वी घाबरून बोलते, असं बोलू नका, गप्प बसा. आणि ते दोघं गाडीत बसतात आणि तेथून निघतात. इकडे नागराज आणि तन्वी डेड बॉडी घेऊन एका दरीजवळ येतात आणि ती डेड बॉडी तेथून खाली फेकतात आणि त्या डेड बॉडीबरोबर प्रतिमाच्या काही वस्तूही फेकतात. आता आपण पुढील भागात बघणार आहोत. कल्पनाला वाटतं अर्जुन आणि सायली बाळाचा प्लॅन करत आहे आणि कल्पना अर्जुनला सांगते, सायलीशीच आता गोड वागत जा. अर्जुनला काहीच कळत नाही. सायली रूममध्ये घेऊन जाते आणि अर्जुनला सांगते की आईंना असं वाटतंय. त्यावर अर्जुनची रिॲक्शन काय आहे हे आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. तर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.